ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धाडसी घरफोडी उघडकीस आणण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश। 11.25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। इचलकरंजी येथील अयोध्या कॉलनीतील विमला देवी केसरवाणी यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। आकाश राजेंद्र देशिंगे वय वर्ष 22 राहणार शहापूर आणि अविनाश विजय वाघमोरे वय वर्ष 28 राहणार पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी त्यांची नावे आहेत। यापैकी देशिंगे हा सराईत चोरटा आहे। शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम 10 तोळे सोन्याचे दागिने 1 किलो चांदी असा सुमारे 11,16,000चा ऐवज हस्तगत केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे। यावेळी पोलीस उप अधीक्षक विक्रम गायकवाड, निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते। येथील अयोध्या कॉलनीत विमला देवी केसरवाणी यांच्या बंगल्याचे शुक्रवार रात्री कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन यासह तांत्रिक तपासाद्वारे सराईत चोरटा आकाश देशिंगे आणि त्याचा साथीदार अविनाश वाघमोरे या दोघांना ताब्यात घेतलं। चोरीनंतर दागिन्यांची वाटणी करून घरात ठेवलेले दागिने ते विकण्याच्या तयारीत होते। त्यांच्याकडून रोख रक्कम सोन्याचे 10 तोळेचे दागिने 1 किलो चांदी असा सुमारे 11,16,000चा ऐवज हस्तगत केल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितलं। उपनिरीक्षक राजेंद्र साने यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत शिरीष कांबळे, अरविंद माने, सुनील बाईत, प्रवीण साने, अनिल चव्हाण, सद्दाम सनदी, सुकुमार बरगाले, पवन गुरव, प्रमोद चव्हाण सहभागी झाले होते। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। घरातून जवळपास 11.25 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही तांत्रिक पुरावे सोबत आरोपींच्या अटकेसाठी रवाना केली। एक आरोपी आम्हाला सदर गुन्ह्यामध्ये जो 11,16,000चा मुद्देमाल गेलेला आहे तर तो 11 लाख ठिकाणी जप्त करण्यात आमच्या पथकाला यश आलेलं आहे। 100% मुद्देमालाची रिकव्हरी झालेली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचं डीबीचं पथक यांनी अत्यंत चांगल्या कौशल्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे। या कारवाईसाठी आमचे पोलीस ठाण्याच्या मार्फतीने करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये रेकॉर्डरची कोण कोण आरोपी त्यांच्यासोबत पण आले तिथे राहायला होता काही दिवसापूर्वी। मग राहायला म्हणजे काय नातेवाईकांच्याकडे काय असं काय मजूर रात्रीच्या वेळी लोक असतील रात्री पण ते कामगिरीचं योग्य ते बक्षीस देण्यात येईल।